चंदेरी दुनियातल्या माझ्या मित्रांनो, क्लास 12 मधला एक क्वेश्चन पाहूया. ठीक आहे. डिफरन्शियल अप्लिकेशन ऑफ अप्लिकेशन ऑफ डेरिव्हेशन. ठीक आहे, किंवा डिफरन्शिएशन. ठीक आहे. तर याच्यामधलं एक क्वेश्चन पाहूया. ठीक आहे. का म्हणताय पहा, an open box with a square base is to be made out of given quantity of sheet of area a square. ठीक आहे. पहिलं कहाणी समजा की एक ओपन बॉक्स विथ अ स्क्वेअर बेस. ठीक आहे. एक ओपन बॉक्स बनवायचा, अँड ओपन बॉक्स विथ अ स्क्वेअर बेस. असा बॉक्स की त्याचा बेस काय राहील, स्क्वेअर राहील. ठीक आहे. पहिले कहाणी समजा की त्याचा बेस काय राहील, स्क्वेअर राहील. ठीक आहे. तर पहिले काम करू, एक बॉक्स स्क्वेअर शेप दाखवून देऊ. ठीक आहे. ध्यान से देखो, स्क्वेअर शेप बॉक्स आहे. ओके, असं बनवलं. पण लक्षात घ्या की त्याचा जो बेस आहे, पहा बेस हा स्क्वेअर आहे. ठीक आहे. म्हटलं ना, स्क्वेअर आहे. बी मेड आउट ऑफ गिवन क्वांटिटी टू शीट ऑफ एरिया ए स्क्वेअर. म्हणजे हा कायच्यापासून बनवायचा, एक आपल्याला शीट दिली आहे, शीट की त्याची जे एरिया, शीट म्हणजे समजून घ्या एक खोका टाईपचा एक कव्हर असेल, बरोबर, टीन असेल किंवा कागद असेल असं समजा. ह्या किती ए स्क्वेअर याची एरिया याच्यापासून एक स्क्वेअर बेसचा खोका बनवायचा. ठीक आहे. तर का कसा बनवायचा बा, बनवलं म्हणजे बनवायचा. ठीक आहे. एवढा तर माहित आहे. ठीक आहे. तर काम मेरा म्हणणं आहे काय पहा, तर शो दॅट द मॅक्झिमम व्हॉल्यूम ऑफ द बॉक्स. तर या शीट पासून जो तुम्ही बॉक्स बनवाल त्याला मॅक्झिमम किती व्हॉल्यूम राहील, याचा जास्तीत जास्त ताणू किती खोका बनवू शकाल, मॅक्झिमम व्हॉल्यूम किती राहील. ठीक आहे. बरोबर आहे. मॅक्झिमम व्हॉल्यूम बॉक्स इज तो व्हॉल्यूम किती राहील पहा, ताणू जास्तीत जास्त ताणू एवढा आता बनवू शकता. म्हणजे एवढीच एरिया, सॉरी व्हॉल्यूम राहील, येथपर्यंत तुम्ही या बॉक्सला ताणू शकता या शीट पासून. हे शो करून दाखवा की यावाल्या शीट पासून जास्तीत जास्त एवढा व्हॉल्यूमचा तुम्ही बॉक्स बनवू शकता. शो करून दाखवा. ठीक आहे. म्हणजे इथं व्हॉल्यूमही दिला, शीटही दिला आणि बॉक्स बनवायचा आहे, जास्तीत जास्त एवढाच व्हॉल्यूम राहील मॅक्झिमम, हे आपल्याला शो करायचं. ठीक आहे. तर पहा, पहिलं दिला काय लक्षात घ्या. ठीक आहे. आपल्याला बनवायचा काय पहा, तर आपल्याकडे टोटल शीट किती आहे, टोटल एरिया, टोटल शीट जे आहे, शीट ओके किती देणार, ए स्क्वेअर. म्हणजे टोटल शीट ए स्क्वेअर वाली आहे. ठीक आहे. इथपर्यंत मी लिहिलं. आता मला सांगा की याच्यापासून ओपन बॉक्स बनवायचा, म्हणजे याचा अर्थ काय पहा की याची जर टोटल सरफेस एरिया, म्हणजे टोटल सरफेस एरिया, तर फिलहाल केली पहा की इथं काय म्हणतात, स्क्वेअर बेस आहे, याची बेस जी आहे ते स्क्वेअर आहे. तर मानून चलो फिलहाल केली याची एक्स लेंथ असेल माना. ठीक आहे. तर ब्रेथ कशी असेल, ते एक्स असेल, कारण स्क्वेअर पान ध्यान से देखो स्क्वेअर बेस आहे, हा एक्स तर हा एक्स. बरोबर, या वाक्यावरून मी समजू शकलो की हा एक्स आहे तर हा एक्स आहे. ठीक आहे. त्यानंतर या बॉक्सची काहीतरी हाईट राहील ना, तर हाईट काय राहील, आता मी वरच्या बॉक्स नाही सांगू शकत की तो स्क्वेअर राहील, खालचा बेस आहे. ठीक आहे. तर याची मी हाईट एच मानतो. ठीक आहे. इथपर्यंत क्लिअर. तर फिलहाल केली पहा, तुम्ही मला सांगा की टोटल सरफेस एरिया जो बॉक्स आहे, ठीक आहे, म्हटलं ना टोटल सरफेस एरिया, पण काय म्हणता एक्सेप्ट. ठीक आहे. एक्सेप्ट कोणाला, ओपन, म्हणजे ओपन बॉक्स म्हणजे काय म्हणेल, जो वरच्या एरिया, टॉप ऑफ द एरिया त्याला सोडून. ठीक आहे. तर म्हणजेच काय होईल पहा, मी काय म्हणेन आता, हे जे शीट याला यूज करायची या बॉक्स साठी, तर असं म्हणेन मी की टोटल सरफेस एरिया इकडे पहा, टोटल सरफेस एरिया मायनस टॉप एरिया, म्हणजे टॉप एरिया का ध्यान से देखो, टॉप एरिया म्हणजे पुरी टोटल सरफेस एरिया वापरा, पण टॉप एरिया मायनस करायला, कारण ओपन बॉक्स आहे ना, तर वरच्या टॉप कसा लावाल. ठीक आहे. बरोबर, टॉप एरिया कसं लावाल. ठीक आहे. आता काय होईल, पण टॉप एरिया सोडून काय होईल पहा, हे जे बॉक्स बनवला टोटल या शीट पासून बनवला, तर एवढी शीट तुम्हाला वापरायला लागेल, दुसरी थोडी शीट बोलवते ते भाऊ. ठीक आहे. या शीट पासून बनवायचा. ठीक आहे. तर म्हणजे काय होईल, पुरा बॉक्स एरिया ओपन सोडून म्हणजे वरच्या सोडून, ठीक आहे, टॉप सोडून टोटल सरफेस एरिया. आता पहा ध्यान से देखो का हो की टोटल सरफेस एरिया काय होईल पहा, पहिला जो बेस आहे तो लेंथ इंटू ब्रीथ, म्हणजे एरिया काय होईल एक्स स्क्वेअर, बेस पहा ना जो स्क्वेअर आहे तो काय होईल, स्क्वेअरचा एरिया साइड स्क्वेअर, प्लस समोरचा जो का राहील पहा, समोरच्या एक काम करतो, एवढा भाषण लिहिण्यापेक्षा पहिले टोटल सरफेस एरिया तुम्हाला माहिती आहे कसं राहते पहा, 2 इंटू लेंथ इंटू ब्रीथ, म्हणजे लेंथ इंटू ब्रीथ, हा लेंथ इंटू प्लस पहा लेंथ इंटू ब्रीथ झाला, त्यानंतर ब्रीथ इंटू हाईट, म्हणजे ब्रीथ इंटू हाईट, प्लस पुन्हा काय होईल लेंथ इंटू हाईट, जसं आपण क्युबाइडचा फॉर्म्युला शिकलो ना, सेम पकडा. ठीक आहे. 2 इंटू लेंथ इंटू ब्रीथ इंटू हाईट अँड लेंथ इंटू हाईट मायनस टॉप एरिया. आता जो बेसचा एरिया राहील तो टॉपचा एरिया राहील. ठीक आहे. बेसचा एरिया का एक्स इंटू एक्स, जो बेस राहील तोच टॉप राहील ना, इथं एक्स स्क्वेअर इज इक्वल टू ए स्क्वेअर. तर ध्यान से देखो काय होईल की 2 येतो एक्स स्क्वेअर प्लस एक्सएच 2xh. ठीक आहे. आणि मायनस एक्स स्क्वेअर इज इक्वल टू ए स्क्वेअर. आता ध्यान से पहा. ठीक आहे. थोड़ी देर के लिए इथं समजा
की पेन पडली, 1 मिनिट, हा पेन, हा आता काय होईल पाहिजे, 2 ने खोला 2x² प्लस 2 2 जा 4xh आणि मायनस x² इज इक्वल टू a². कोणाकोणाला एवढा समजता की सर 2x² मधून एक x² गेला तर राहील x² आणि प्लस 4xh इज इक्वल टू a². क्लिअर आहे इथपर्यंत? ओके. आता फिलहाल केले पुढच्या पॉइंट पहा, मी एवढी जागा सोडलो. आता काय म्हणेल पहा की लेट वी बी द, आता आपल्याला व्हॉल्यूमची गोष्ट करा, मॅक्झिमम व्हॉल्यूम, लेट वी बी द व्हॉल्यूम ऑफ बॉक्स, व्हॉल्यूम ऑफ बॉक्स, ठीक आहे, ओपन टॉप बॉक्स आहे, व्हॉल्यूम ऑफ बॉक्स लिहिलो. तर व्हॉल्यूम काय होते पहा, व्हॉल्यूम तुम्हाला माहिती आहे व्हॉल्यूमच्या फॉर्म्युला काय होते, बेस एरिया इंटू हाईट. तर काय होईल पहा, बेस एरिया इंटू हाईट. आता बेस एरिया काय होईल x² आणि हाईट राहील hv. ठीक आहे. आता तुम्हाला माहित आहे की आपल्याला मॅक्झिमम चेक करायचा आहे, त्याला डिफरन्शिएट करा लागेल एक वेळा, पटलं ना. तसं 2 वेळा डिफरन्शिएट करायचा, कारण आपल्याला मॅक्झिमम आहे का नाही ते दाखवायचं आहे ना. तर पहिली वेळ डिफरन्शिएट करायचा, पण प्रॉब्लेम असा आहे सर की इथं जो h आहे ना, इथं x आहे, इथं h आहे, इथं x आहे. तर 2 व्हेरिएबल नाही चालत, एक तर h तरी घ्या नाही तर x तरी घ्या. तर एक काम करतो, इथून मी काय करतो पहा, ध्यान से देखो की 4xh इज इक्वल टू a² मायनस x². का करता बरं मी आता एक काम करता की या h ला, ठीक आहे, x च्या फॉर्म मध्ये आणता. तर h जाग्यावर राहील तर किती होईल पहा, a² मायनस x² डिवायडेड बाय 4x. हे झाली आपली हाईट. ठीक आहे, इथपर्यंत क्लिअर. आता मी काय करता पहा, इथं हाईट घुसाळता, ठीक आहे, x² येईल a² मायनस x² डिवाइड बाय 4x. ठीक आहे. तुम्हाला माहित आहे एक x उडल पण एक x राहील. तर v इज इक्वल टू काय राहील पहा, आता इकडे पहा x इंटू, इकडे पहा ध्यान से देखो, a² मायनस x² डिवायडेड बाय 4. ओके. तर आता एक काम करता ना, आपल्याला व्हॉल्यूम मॅक्झिमम किती आणायची आहे, a³ डिवायडेड बाय 6√3. हे वाला घुसाळून ठेवतो, मॅक्झिमम व्हॉल्यूम आणायची आहे. ठीक आहे. ओके. आता एक काम करतो, आपल्याला जागा लागते तर एवढा पार्ट मी मिटवून घेतो, ध्यान से देखो. ठीक आहे, मिटवून टाकतो एवढा पार्ट आता. ओके. काय होईल पहा, एवढा तुम्हाला समजला असेल. ठीक आहे. चलो नेक्स्ट पॉइंट वर येतो. आता काय होईल की इथं हा जो v जो आहे, v इज इक्वल टू x मल्टिप्लाय होईल म्हणजे x इंटू s². ध्यान से देखो, x इंटू s² मायनस x³ आणि डिवायडेड बाय 4. ओके, इथपर्यंत. आता एक काम करता, याला डिफरन्शिएट करता, कारण पहा आता हा x, याचे जो x म्हणजे काय म्हणते, एकाच व्हेरिएबलच्या फॉर्म मध्ये आला. ठीक आहे, डिफरंट ना, जसं x² h. ठीक आहे, याला मी डिफरन्शिएट करता विथ रिस्पेक्ट टू x. काय पहा, dv बाय dx, रेट ऑफ चेंज ऑफ व्हॉल्यूम विथ रिस्पेक्ट टू x. म्हणजे साईड जशी चेंज होते तशी, जसं साईड चेंज होईल तसा व्हॉल्यूम चेंज होईल. ठीक आहे. आता काय पहा, 1/4 कॉमन निघला, इथं डेरिव्हेशन ऑफ a² आणि डेरिव्हेशन ऑफ x1 होते, मायनस इथं काय 3x² आणि बाकी तर 4 इकडे निघाला, म्हणजे dv बाय dx किती आला, 1/4 आणि a² मायनस 3x² हा आला dv बाय dx. ठीक आहे. आणि एक काम करतो, जो व्हॉल्यूम आहे ना, तो व्हॉल्यूम सुद्धा मी बाजूला लिहून ठेवतो, याचा सुद्धा काम येईल. व्हॉल्यूम किती आहे पहा, x इंटू a² मायनस x² डिवाइड बाय 4. काउंट व्हॉल्यूम लिहिलो, कारण आपल्याला मॅक्झिमम व्हॉल्यूम एवढा राहते, a³ 6√3 हे आपल्याला शो करायचं आहे ना. आता काय होईल पहा, एवढा भाग मी मिटवत आहो. ठीक आहे. तर फिलहाल के लिए एवढा भाग मी आता मिटवून घेतो. ठीक आहे, ध्यान से देखो. आता कळ त्याच्यानंतर पहा. ठीक आहे. आता काय करेन पहा, याला अगेन डिफरन्शिएट करेन, कारण आपल्याला मॅक्झिमम आहे का मिनिमम आहे शो करायला लागेल ना. तसं तर मॅक्झिमम दिलाच आहे आणि जनरली मॅक्झिमम राहतेच, बरोबर आहे. ठीक आहे, शोज करायचा, पण अगेन डिफरन्शिएट करता पहा, अगेन डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू x. काय येईल पहा, ओके, d²v and dx². चला 1/4 कॉमन निघाल, याचा डेरिव्हेशन 0, कारण कॉन्स्टंट आहे ना. इथं किती येईल पहा, 3 2 जा 6x, याचा डेरिव्हेशन, एवढा तर डेरिव्हेशन येते. आता काय d²v आणि dx² इज इक्वल टू 1/4 इंटू मायनस 6x. कटल ना, 2 2 जा 4, 2 3 जा 6, म्हणजे d²v आणि dx² इज इक्वल टू मायनस 3/2 आला. ठीक आहे. आता काय करता पहा, आपल्याला क्रिटिकल 2 पॉइंट काढायचे आहेत. कोणते पहा, क्रिटिकल पॉइंट की जे x ची व्हॅल्यू आपल्याला फाइंड करायचं आणि त्या व्हॅल्यूवर आपल्याला चेक करायचं आहे, आणि इथं x राहिला, सॉरी हा वाला x. ठीक आहे, इथपर्यंत क्लिअर. आता काय होईल पहा, इकडे पहा. ओके, तर काय म्हणेल पहा, आता टेक v इज इक्वल टू म्हणजे dv बाय dx इज इक्वल टू 0. तर एक काम करता आपण, dv बाय dx काय होईल, 1/4 आणि a² मायनस 3x² इज इक्वल टू 0. x ची व्हॅल्यू काढत आहोत. ठीक आहे, पटलं ना. ओके. आता काय होईल पहा, 4 इकडे जाईल, म्हणजे a² मायनस 3x² इज इक्वल टू 0, कारण पहा ना डिवाइड होता,
मल्टिप्लाय आणि 0 सोबत मल्टिप्लाय झाला तो 0 झाला. पटलं ना. आता काय होईल पहा, मला एक्स ची व्हॅल्यू काढायला फील करा की 3x² तिकडे गेला आणि a² तिकडे गेला. ठीक आहे. तर x² इज इक्वल टू a² बाय 3. ध्यान से देखो. ठीक आहे. मल्टिप्लाय डिवाइड झाला. ठीक आहे. आता इथं कहाणी काय होईल पहा, पुढची कहाणी. ठीक आहे. याच्यानंतरची कहाणी थोडा पुन्हा एक पार्ट आता मी पुन्हा एक मिटवूनच घ्या ना, जागा भरपूर लागते. 4 मार्काचा क्वेश्चन आहे ना आणि थोडा लंबा क्वेश्चन आहे. ठीक आहे. चला हा वाला जो पार्ट हा कामाचा हा ठेवलो. ठीक आहे. इथपर्यंत हा डबल डेरिव्हेशन. ठीक आहे. आता एक काम करता पहा, इकडे पहा, ऐका. इथं जो x आहे तो काय प्लस मायनस a², प्लस मायनस पास टेकिंग स्क्वेअर रूट ना. यदि टेकिंग स्क्वेअर रूट घेतलो a डिवायडेड बाय a पहा ना x², आपण x ची व्हॅल्यू पाहिजे प्लस मायनस a √3. पण मी काय म्हणता पहा की x शुड नॉट इक्वल्स टू मायनस a बाय √3. काऊन माहित आहे, कारण जे लेंथ आहे ना ते निगेटिव्ह कसं नाही, जर लेंथच निगेटिव्ह राहील तर बॉक्स कसा बनेल घुंगरू. ठीक आहे. पटला ना. म्हणजे पॉझिटिव्ह राहील तर x इज इक्वल टू काय येईल पहा, आता x इज इक्वल टू येईल a बाय √3. ठीक आहे. आता काय चेक करता पहा की फॉर मॅक्झिमम व्हॉल्यूम आहे का, इथं मी ठेवून पाहता. ठीक आहे. तर काय करता पहा, फॉर x इज इक्वल टू a बाय √3 साठी चेक करता. ठीक आहे. पटलं ना. कुठं, ओके, याच्यामध्ये पहा फॉर x इज इक्वल टू a बाय √3 याच्यामध्ये चेक करता, म्हणजे d²b and dx² इज इक्वल टू काय पहा मायनस 3/2 आणि x ची व्हॅल्यू a बाय √3. ठीक आहे. तर काय येईल पहा, आता ध्यान से देखो मायनस 3a आणि 2√3. ठीक आहे. आता मी एक गोष्ट पुन्हा सांगतो पहा, का की जेव्हा कधी f'(x) म्हणजे डबल डेरिव्हेटिव्ह लेस दॅन 0 म्हणजे निगेटिव्ह राहते तेव्हा तो मॅक्झिमम राहते. ठीक आहे. आणि जेव्हा कधी f'(x) इज ग्रेटर दॅन 0 पॉझिटिव्ह राहते तेव्हा तो मिनिमम राहते. ध्यान से देखो इथे निगेटिव्ह आला सर. ठीक आहे. म्हणजेच d²b पहा, d²b and dx² जो होता तो निगेटिव्ह आला ना, म्हणजे d²b and dx² इज लेस दॅन 0. तर मग देअरफॉर व्हॉल्यूम इज काय मॅक्झिमम. कारण इथं काय व्हॉल्यूम इज मॅक्झिमम. ठीक आहे. तर व्हॉल्यूम इज मॅक्झिमम कसं ओळखले, व्हॉल्यूम इज मॅक्झिमम कारण हा निगेटिव्ह आला ना, व्हॉल्यूम इज मॅक्झिमम असं आपल्याला लिहावं लागेल. ठीक आहे. इथपर्यंत क्लिअर. मग आता व्हॉल्यूम मॅक्झिमम आला तर खरंच व्हॉल्यूम एवढा राहील का सर, एवढा तेच तर शो करायचं आहे. तर एक काम करू आपण, एक व्हॉल्यूमचा फॉर्म्युला होता पहा हा वाला. ठीक आहे. मी याच्यात पुट करतो. ठीक आहे. तर वी नो दॅट आपल्याला माहित आहे का की म्हणजे सध्या आपण काढलो होतो का v इज इक्वल टू x इज इक्वल टू a² मायनस x² डिवाइड बाय 4. आता काय करता पहा की पुट करता x इज इक्वल टू किती निघाला होता a बाय √3 इन कायच्यामध्ये, याला वाटल्यास इक्वेशन 1 द्या, इन इक्वेशन 1. ठीक आहे. आता एक काम करतो, इकडे पुन्हा जागाच भरपूर लागते, 4 मार्काचा क्वेश्चन. तर v इज इक्वल टू काय होईल पहा x जो की तो. ठीक आहे. आता म्हणणं काय समजलं ना की व्हॉल्यूम एवढा खरंच येते का, a³ डिवायडेड बाय 6√3 आला ना, तर शो झाला. ठीक आहे. आता काय होईल पहा x च्या ठिकाणी, ओके, x व्हॉल्यूम किती आहे x a² मायनस x² बाय 4. ठीक आहे. चला एक काम करा, याच्या ठिकाणी x च्या ठिकाणी a बाय √3 घुसा. ठीक आहे. a² मायनस इथे काय होईल पहा, ध्यान से देखो मायनस इथं होईल a बाय √3 चा स्क्वेअर आणि डिवायडेड बाय 4. ठीक आहे. असं पहिलं ब्रॅकेट लावून द्या, खतम. ठीक आहे. आता काय होईल पहा, इथं v इज इक्वल टू a बाय √3 जो की तो a², इथं काय होईल a² बाय 3 होईल ना, कारण टप्पर उडेल ना, आणि डिवाइड बाय 4. ठीक आहे. पुन्हा राहिलास. ठीक आहे. खूप मोठी डंडर आहे. v इज इक्वल टू पाहू ना काय करता भाऊ. ठीक आहे. क्वेश्चनच खूप मोठा आहे. आता पहा इकडे पुन्हा सॉल्व करता का हो की v इज इक्वल टू पहा, ध्यान से देखो v इज इक्वल टू a बाय √3 जो की तो. ठीक आहे. इथं काय होईल पहा, इथं लंगडा आहे ना, तर 3a² बाय a² पहा क्रॉस मल्टिप्लाय केला आणि डिवायडेड बाय 4. ठीक आहे. येतो होईल पहा. आता तुम्ही हा जो 4 आहे ना, आणि एक गोष्ट पुन्हा राहिला हटला, इथे चुकला पहा. ठीक, चुकला नाही पाहिजे. ठीक आहे. काय होईल पहा 3a² मायनस a² आणि दोघांचा बाब 3 आणि डिवाइड बाय 4 जो का तो राहू द्या. ठीक आहे. आता काय होईल पहा v इज इक्वल टू फिलहाल के लिए पहा a बाय √3. ओके. इथं 3a² मायनस a² 2a² आणि डिवायडेड बाय 3. ओके. आणि एक काम करता पहा, समजण्यासाठी डिवाइड बाय 4 लिहिलो. ठीक आहे. हा डिवाइड बाय 4. ठीक आहे. आता एक काम करता की a बाय √3 आणि पहा 2a² बाय 3. आता डिवाइड आहे ना, खाली 1 राहते तर 1 बाय 4 येते, मग 2 2 जा 4. ठीक आहे. इथपर्यंत क्लिअर. ओके. आता एक काम करता पहा,
ओके, वरती काय राहिला पहा a इंटू ए स्क्वेअर आणि इकडे पहा √3 आणि इंटू 3 इंटू 2 बरोबर. किती येतात पहा आता वरती येईल a क्यूब ए इंटू ए स्क्वेअर ए क्यूब आणि 3 2 जा 6 √3. ओह नाईस. ठीक आहे, म्हणजे व्हॉल्यूम मॅक्झिमम आहे. ठीक आहे, की व्हॉल्यूम मॅक्झिमम एवढाच राहू शकते. तर आपला शोध झाला. ठीक आहे, इथं तर शोध झाला. ठीक आहे, अशा प्रकारे. तर विद्यार्थी मित्रांनो थोडा खास प्रश्न होता, लंबा लचक, पण समजला असेल. ठीक आहे, बाकी आपण ब्रेक के बाद पाहू. ठीक आहे मित्रांनो.